बीडनंतर आता नांदेडच्या शासकीय रुग्णालयात बनावट औषधं पाहायला मिळते. न्यूक्लॉस 625 या नावाचं औषध बनावट असल्याचं समोर आलंय. औषध विभागाने तपासणी केल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला. औषध विभागाकडनं या प्रकरणी अधिकची चौकशी सुरू आहे. लातूरच्या जया एंटरप्राइजेसकडनं हा पुरवठा करण्यात आला होता. काही दिवसांपासून शासकीय रुग्णालयामध्ये बनावट औषधांचे प्रकरण समोर येत आहेत. हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत बजाज सर आहेत, अन्न औषध विभागाचे. सर, काय नेमकी ही प्रकरण आहेत? सुरुवातीला अंबाजोगाईच्या प्रकरणाबद्दल सांगा. अंबाजोगाईला जे म्हणजे काही औषधाचं आपण सॅम्पल घेतलेलं आहे, त्याचा रिपोर्ट आपल्याला ऑक्टोबर 2024 मध्ये प्राप्त झाला. सदरील तपास पूर्ण म्हणजे चालू असताना असं लक्षात आलं की ज्या उत्पादकाकडून ह्यांनी बनवून पुरवठा केल्याचं म्हणजे सांगितलं, तो उत्पादकच अस्तित्वात नाहीये. त्याच्यामुळं आपण अंबाजोगाई येथे FIR दाखल केलेला आहे. त्यानंतर अंबाजोगाईच्या अगोदर नांदेडला सुद्धा बनावट औषधाचं प्रकरण म्हणजे उघडकीस आलेलं होतं. त्यामध्ये सुद्धा आपण FIR दिलेला आहे. त्याच्यामध्ये जया एंटरप्राइजेस लातूर यांच्याकडून पुरवठा झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे. आता आपण घाटीमधून काल किती औषधांचा या ठिकाणी सॅम्पल घेतले आणि ते किती दिवसात त्याचा अहवाल येणं अपेक्षित आहे? आपण घाटीमधून काल मोहीम राबवून विशाल एंटरप्राइजेस यांच्याकडून जो काही औषधी पुरवठा झालेला आहे, त्यापैकी 5 औषधाच्या नमुन्याचे आपण नमुने घेतलेले आहेत विश्लेषणासाठी, आणि ते उच्च प्राधान्याने विश्लेषण करून मिळावं म्हणून आपण शासकीय विश्लेषकांकडे पाठवलेले आहे. कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.